हॅलो गाईज, नमस्कार मंडळी. कशात तुम्ही सर्व ॲप मजेत असतील आणि मी मजेत आहे आणि मी दीपिकाच लाईव्हमध्ये तुमची खूप खूप मनापासून स्वागत करते. सो आज पुन्हा थंबनेल बघून तुम्हाला कळालं असेल की काय आहे. तर आज पण मिशोवर मी बनवणार आहे. मी मिशोवरून काय काय मागवलं तुम्हाला शेअर करणार आहे. तर आतापर्यंत तुम्ही बघितलेच ते प्रोडक्ट वगैरे तुम्हाला असले बऱ्याच जणांनी ऑर्डर पण केलेत. तर ॲप तुम्हाला आवडत असतील, मी जे प्रोडक्ट परचेस करून तुम्हाला शेअर करते ते. सो चला पटापट तुम्हाला दाखवते, कारण छोटाच पण आहे व्हिडिओ पटापट हे करण्यासाठी. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करायला विसरू नका. आणि पूर्ण बघा, मी 3 प्रोडक्टची लिंक तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. 3 तुम्हाला प्रोडक्ट दाखवणार आहे. 2 प्रोडक्ट मी माझ्यासाठी मागवले, एक सानूसाठी मागवलं. तर सानूसाठी म्हटलं मी विचार करते शेअर करू की नाही, म्हटलं असो मागवलं तर शेअर करते. सो चला पटापट तुम्हाला मी दाखवते आणि कंटिन्यू बघत राहा, जेणेकरून तुम्हाला मी जी माहिती सांगेल कपड्यांबद्दल ती मिस नको व्हायला. सो चला पहिला हे 3 प्रोडक्टची तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिला प्रोडक्ट मी दाखवते. खूप सुंदर आहे, मल्टी कलरमध्ये तुम्ही बघू शकता. कलर बघूनच तुम्हाला आवडत असेल बघा, खूप छान आहे. आणि पॅन्ट, ही पॅन्ट आणि हा टॉप खालचा. सो चला पटापट तुम्हाला मी वेअर करून दाखवते. खूप सुंदर वाटतं घातल्यानंतर, आणि घातल्यानंतर तुम्ही बघा कम्फर्टेबल एकदम मस्त फील होतं तुम्हाला. तुम्ही अगोदर मला बघा, नंतर आपण सो चला पटापट तुम्हाला मी घालून दाखवते. सो इथे तुम्ही बघू शकतात मी वेअर केला ड्रेस आणि किती सुंदर दिसतो तुम्ही बघू शकता. आणि मल्टी कलरमध्ये आहे, व्हाईट कलरचं बेस आहे आणि त्यावर मल्टी कलरचे फुलं दिलेत, मोठे मोठे फुलं आहेत. पॅन्ट आणि टॉप सेम आहेत आणि कट आहे साईडला आणि पॅन्टला खिशा पण आहे, तुम्ही इथे बघू शकतात. आणि स्लीवलेस आहे आणि लेस लावली आहे स्लीवला पण, नेकला पण. आणि साईडला कट आहे, तुम्ही बघू शकता. लेस बघा खूप सुंदर आहे, व्हाईट कलरची अशी लेस लावली आहे नेकला पण आणि व्ही शेपमध्ये आहे. आणि वरचा जो टॉप आहे त्याला पण लेस लावली आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आहे. तुम्ही ऑफिस वेअर घालू शकतात, कॉलेजला वगैरे घालू शकतात आणि मस्त पटापट कुठे एखादं जायचं असेल बाजारात वगैरे तर असंही घालू शकतात आणि खूप सुंदर सोबर वाटतं, एकदम प्रोफेशनल वाटतो असा ड्रेस आहे. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईल आणि तिथे जाऊन बाय करा. तर तुम्ही बघितलं असेल हा ड्रेस किती सुंदर दिसतो आहे आणि स्लीवलेस आहे, एकदम भारी फिटिंग आहे. मी तुम्हाला साईज पण सांगते, मी साईज तेव्हाही सांगितली आणि मी साईज मागवली आहे. साईज कोणती आहे, साईज ना म्हणजे तुम्हाला जर मागवायचं असेल तर साईज एक साईज छोटीच मागवा. तर ही एल साईज मागवली मी, ही पण मला थोडी लूज होत होती. तर मी लास्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं की तुमची जी साईज आहे त्या साईजपेक्षा एक साईजला कमीच मागवा असं मला वाटतं. कारण ही जी मी एल साईज मागवली ही मला थोडी लूज होती, तुम्ही बघितलं असेल थोडं लूज वाटतं. पण मी व्हिडिओ काढताना कसं आपण एवढं प्रॉपर म्हणजे तुम्हाला दिसेल असं मी त्या अँगलने व्हिडिओ घेतले, मग तुम्हाला एवढं वाटत नाही की मी म्हणजे मला लूज होतं तसं. तर एक म्हणजे ड्रेस तर खूप चांगला आहे, तुम्ही बघितलं असेल नो डाऊट. बट साईजमध्ये थोडा इश्यू होऊ शकतो. तर तुमची जी साईज आहे त्या साईजच्या एक साईज कमी मागवा असं माझं पर्सनल आहे. आणि आणि कपडा काय भरेल हा थोडाफार, तर एक साईज कमी मग जास्त पण कमी नको मागं, जेणेकरून नंतर तुम्हाला टाईट होईल. तर आता एल साईज ही मी म्हणजे जनरली आता थोडं मी बारीक पण झाली. पहिली मी एक्सेल वापरायची आणि त्या हिशोबाने मी म्हटलं एक्सेलच्या हिशोबाने मी एक साईज कमी मागवली, पण ही एल पण मला लूज होत होती. तर त्या हिशोबाने मागवा. आणि खूप छान प्रोडक्ट आहे, कपडा पण खूप छान आहे, कम्फर्टेबल. तुम्ही कॉलेजला, मार्केट वगैरे सर्व ऑफिस वेअर पण खूप मस्त आहे, एकदम क्लासी लुक येतो. आणि शर्टला पॅन्टला खिशा आहे, तुम्ही बघितलं असेल खूप सुंदर आहे. आणि मल्टी कलरमध्ये, मला तर मल्टी कलर खूप आवडतं. माझ्या ज्या ऑनलाईन साड्या जे मागवल्या आत्तापर्यंत त्या सर्व मल्टी कलर वगैरे असे मला मल्टी कलर जास्त आवडतात. तर खूप छान वाटतं आहे, मला ते खूप आवडलं. सो याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो तिकडे लिंकवर क्लिक करा आणि फटाफट मागवा. आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा हा ड्रेस मागवला तुम्हाला कसं दिसतं आहे. सो चला तुम्हाला आता मी नेक्स्ट प्रोडक्ट दाखवते. तर नेक्स्ट आहे हा मरून. हा पण खूप सुंदर आहे. आणि काय असतं ना, कधी कधी स्माईल आपल्याला सांगून जाते की मला प्रोडक्ट किती आवडला. तर त्या हिशोबाने मी हे बघा, याचा कपडा एवढा सॉफ्ट आहे ना, तुम्हाला मी म्हणजे शब्दात मला सांगता ना नाही. याचा पण कपडा छान आहे, बट याच्या कम्पॅरेटिव्ह याचा कपडा खूप छान आहे. आणि प्राईस याची प्राईस नाही, आणि दोघं पण 400च्या आतच आहे. आणि बघू शकतो कपडा, आणि याला पण खिशा आहे पॅन्टला. मोबाईल कॅरी करण्यासाठी त्या हिशोबाने मी हे मागवलेत ॲक्च्युली, की तुमच्यासोबत शेअर करून. मोबाईल आता आपण जसं जीन्स वगैरे होतं तर मोबाईल ठेवायला बरं पडतं आणि
काय काय ठिकाणी असे असतं की आपल्याला मोबाईल कॅरी करायला होत नाही, तर आपण पॅन्टमध्ये आरामात ठेवू शकतो. तर मस्त आहे. पॅन्ट पण खूप छान, एकदम कम्फर्टेबल पॅन्ट आहे. याच्या पण म्हणजे असं इथे थाईजमध्ये फिटिंग नाही काय नाही, आपल्याला उठताना बसताना कम्फर्टेबल फील असं आहे. आणि कपडा पण एकदम खूप सॉफ्ट आहे याचा. सो चला पटापट मला वेअर करून दाखवते. सो हा ड्रेस पण मी ऑफिस वेअरच्या हिशोबानेच मागवलेला. आणि ते तुम्ही बघू शकतात, मस्त कपडा, एकदम सॉफ्ट कपडा आहे, घातल्यानंतर एकदम मस्त सॉफ्ट फील होते. आणि पॅटर्न तुम्ही बघू शकतात, अनारकली पण नाही आहे, बट असं वाटतं की आपण अनारकली ड्रेस घातला नाही. स्लीवलेस आहे, वी नेकमध्ये आहे आणि कपडा तर एकदम भारी, तुम्हाला मी अगोदर सांगितलं. आणि इथे बघा मी फुल व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि पॅन्टही तुम्ही बघू शकता, पॅन्ट इथे खूप कम्फर्टेबल आहे, थाईजमध्ये अजिबात फिटिंग वगैरे काय ना, आपण बसताना कम्फर्टेबल फील होईल आपल्याला. आणि पॅन्टला खिशा आहे इथे, तो व्हिडिओ मी घ्यायचा ॲक्च्युली विसरली, बट तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आहे आणि ओरिजिनल कलर आहे, याच्यावर फिल्टर वगैरे काय नाही आहे. सो तुम्ही बघितलं असेल किती सुंदर वाटतोय, तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. सो पटापट जाऊन परचेस करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला आवडला की नाही. आणि कलर खूप सुंदर आहे, आणि कुठलाही कलर असो, तुमचा सावळा कलर असेल तर माझा पण कलर सावळा आहे. मोबाईलमध्ये थोडं फेअर वाटते कारण आपण फिल्टरवर आणि फिल्टरवर मला आठवलं, मी जे इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकते किंवा यूट्यूबवर जे व्हिडिओ टाकते, अजिबात फिल्टर यूज करून मी व्हिडिओ बनवत नाही, कारण जे आहे ते रिअल मला दाखवायचं आहे. कारण आणि जर रॉंग असेल, कपडा चांगला नसेल किंवा काय, मी प्रत्यक्ष तुम्हाला सांगणार आहे. बट आतापर्यंत मी जे मागवले पर्सनली, मला आतापर्यंत काही रॉंग वाटलं नाही आहे. कपडा पण चांगला आला मला आत्तापर्यंत. साड्या मी आत्ता जस्ट मला मिशोचे आले म्हणून मी करते. अगोदर मी साड्या वगैरे मागवले तर मला आतापर्यंत कपड्यांचा काही इश्यू आला नाही आहे. आणि असतात जे रॉंग असेल ते मी रॉंगच सांगेन तुम्हाला मी. आणि ऑनेस्ट रिव्ह्यू दाखवायचं ट्राय करेल, जर मी एखादं मागवलं काय मला जर आवडलं नाही तर मी ते तुम्हाला सांगेल की मला काही आवडलं नाही आहे. कारण आम्हाला रिव्ह्यूज करायचे असतात असं व्यवस्थित, जे आहे ते रिव्ह्यू आम्हाला इथे सांगायचे असतात. सो जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगेल. कपडा खूप सुंदर याचा. आणि आणि जसं की साईजचा इश्यू, आता ही साईज मी मागवलेली एल साईज आहे, आणि ही मला एवढी लूज होत होती की मी आता व्हिडिओमध्ये एवढं वाटलं नाही, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ, एकदम फिटिंग, कारण मी पाठीमागे पिन लावलेली. सो ही एल साईज मला एवढी लूज होती. जर तुम्ही एल साईज मागवत असाल तुम्ही एस साईज मागा. आता मी रिटर्न करून मी एस साईज मागेल माझ्यासाठी, कारण मला खूप लूज होत होता. तर साईजचा इश्यू आहे फक्त, बाकी काहीच नाही. कपडा एकदम डोळे झाकून तुम्ही मागवू शकता. आणि पटापट परचेस करा आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला आवडलं की नाही. कपडा खूप सुंदर आहे, एकदम ट्रस्ट ठेवून मागवा. याचा मरून कलरचा तर एकदम भारी आहे. सो त्याला नेक्स्ट प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते. तर हे प्रोडक्ट मी मागवलं आहे सानूसाठी, आणि सानूने घालून पण झालं आहे, तर याची फोटो मी तुम्हाला शेअर करेल. सो हे बघा, हे प्रोडक्ट आहे. कसं असतं माहिती ना, मुलीना दिवसभर मम्माकडे असतात, पण रात्री आल्यानंतर ते मम्मीला विसरतात आणि पप्पाकडे जातात. आणि आमच्या घरी सेम असं आहे, माझ्या दोघं मुली मला विसरतात आणि पप्पा करतात. आणि आमची सानू जरा जास्तच करते, कारण साची कसं थोडी मोठी झाली तर तिला एवढं हे नाही. आणि हे बघा, डॅड इज गर्ल, सानूच्या पप्पा करत असते. तर यांचा बड्डे होता माझ्या मिस्टरांचा, तर मी त्यांना सरप्राईज म्हणून की सानूकडनं एक म्हणून तिला बड्डे त्यांचा होता, बट एक दिवस तिचा असं सेकंड डेला त्यांचा असतो, त्या हिशोबाने मी हे मागवलेलं डॅड इज गर्ल. आणि ते बघून हे जाम खुश झालेले, कारण पप्पा लोकांना कसं मुलींचं जास्त लागतं आहे आणि जरा पजेसिव्ह असतात. तर म्हटलं चला ते पण खुश होतील. बड्डे त्यांचा होता, सानूने घातलं, बट तरी ते जास्त खुश झाले. तर याचाही फोटो मी तुम्हाला शेअर करते पुढे. आणि खूप छान कम्फर्टेबल आहे. जर तुमची पण मुलगी, आता मुली जनरली पप्पा लोकांच्या खूप लाडके असतात, सो पप्पा लोकही मागू शकतात. जर कोणी एखादी मेन्स वगैरे बघत असतील, ॲक्च्युली मी शॉल कसं जेंट्स लोक जास्त बघत नाही, पण कोणी बघतात, तर तुमच्या मुलीसाठी नक्की मागवा डॅड इज गर्ल. पप्पा लोकांना सांगते. आणि तुम्ही मम्मी लोक तुमच्या मुलीसाठी मागू शकतात डॅड इज गर्ल. आणि याच्यात साईज खूप अवेलेबल आहेत, छोट्या मोठ्या 12-13 वर्षापर्यंत मुली घालू शकतात असं आहे. आणि छोट्या मुलींना तर क्यूटच वाटतात, सानूचे पण खूप क्यूट वाटत होती घातल्यानंतर. सो आता पटापट तुम्हाला मी ते सानूचे फोटो शेअर करते आणि तेही बघा तुम्ही. सो जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं, माझ्याकडे व्हिडिओ नाही आहे म्हणून मी जस्ट फोटो शेअर करते. आणि फोटो तुम्ही बघू शकतात, दोघांचं मस्त बॉन्डिंग. डॅड इज गर्ल खूप छान आहे टी शर्ट, मला खूप आवडलं. मी जेव्हा बघितलेलं तेव्हा मी माझ्या विश लिस्टमध्ये ॲड करून ठेवलेलं. सो तुम्हीही मागवा, लिंक करून माझ्या पटापट बाय करा. सो तुम्ही बघितलं असेल, ॲक्च्युली सानूचा इंडिव्हिज्युअल फोटो मी काढला नाही, कारण डॅड इज गर्ल म्हणून मी त्यांचा बड्डे होतं त्या दिवशी त्यांच्या दोघांचेच फोटो घेतले. मग तुमचं दोघांचं याच्यासोबत फोटो घेते दोघांचा. सिंगल फोटो तिचा माझा राहायला घ्यायचा, तर सिंगल फोटो नाही, बट तुम्हाला ते दिसत असेल कनेक्शन मुलीचं आणि वडिलांचं. डॅड इज गर्ल एकदम दोघं खुश. सानू तर आमची बाप्पा हवेतच जाते पप्पा असल्यावर. सो कसे वाटले तुम्हाला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मागवा हे, तुमची मुलगी पण खुश होईल आणि पप्पा पण खुश होतील. हां मागवा डॅड इज गर्ल, मला तर खूप आवडतं डॅड इज गर्ल. मी कधीपासून सेव्ह करून ठेवलं मागवला.
नंतर तुमच्यासोबत शेअर करते. सो हा मिशो हॉलचा ब्लॉग मी ते सेंड करते. आपण मला आवडला असेल आणि नक्की मागवा. बाय करा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिकडची लिंक दिली आहे. सानूचं पण जे आहे ते लिंक दिली आहे. माझे 2 टॉप मागवलेत मी, त्याची पण लिंक दिली आहे. आणि साईजचा जो काही इश्यू आहे तो मी तुम्हाला सांगितला, तो क्लिअर केला आहे. जे आहे ते ऑनेस्ट मी तुम्हाला सांगणार आहे. कारण कसं उगाच मी खोटं मला सांगायचं नाही आहे. फक्त साईजचा जो इश्यू आहे, साईज तुमची जी साईज आहे त्याच्यापेक्षा कमी मागवा. काय काय येऊ शकतं ॲक्युरेट एकदम, जे आपण म्हणजे गोल्डमध्ये असतं बघा, मिशो ज्याच्या लिहिलं असतं गोल्ड जे प्रोडक्ट असतात त्यावर एकदम मला असं वाटतं, कारण ते हाय पण आपल्याला कसं आहे 300-400 आपल्याला मलाही परवडेल आणि तुम्हालाही परवडेल असं मी मागवण्याचा ट्राय करते. आणि ते गोल्डवाले जे कसे असतात 800, 900, 1000 असं असतात. आणि हे कसे आपल्याला 400-500. लेडीज लोकांचं कसं असते, थोडं 6 महिने 1 वर्ष वापरले की त्यांचं बोर होतात कपडे घालताना. त्या हिशोबाने आपल्याला पटकन 300-400ला आपण 6 महिने जरी घातले तरी बसून होतात असे कपडे आहेत. आणि ऑफिस वेअरसाठी ते एकदम परफेक्ट आहे. तर पटापट. आणि गोल्डचे जे मी विषय सांगत होतो तुम्हाला, त्याची साईज मला असं, मी आतापर्यंत गोल्डची फक्त एकच साडी मागवली, जी की मी आमच्या विशालचं लग्न होतं माझ्या दिराच्या मुलाचं, जेठाच्या मुलाचं, तेव्हा मी घातलेली ती गोल्डमध्ये मागवलेली मी. तेव्हा ती बहुतेक 800-900ची साडी होती. मी एवढं महाग कधी मागवत नाही. मी ॲक्च्युली ऑनलाईन कधी मागवत नाही, बट ती साडी मी मागवली आहे. तर जर असं कॉस्टली जर असतात त्या जे प्राईजच्या हिशोबाने, गोल्डच्या हिशोबाने, त्याची साईज असू शकते परफेक्ट. पण हे ठीक आहे, आपल्या ट्रस्टेड पेजवरूनच आपण मागवतो, कसं हे नाही मागवत. त्याचं थोडं साईडचं इश्यू आहे. तो साईज तुम्ही एक साईज कमी घ्या, एवढंच मला सांगायचं, बाकी काय नाही. सो हा व्लॉग कसा वाटला, मिशो हॉलचा व्लॉग कसा नक्की कमेंट्स करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा नसेल नक्की सबस्क्राईब करा. आणि असेच व्लॉग बघण्यासाठी तसं शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करून नक्की मला सांगा. आणि पटापट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि लिंकवर क्लिक करा आणि पटापट प्रोडक्ट बाय करा. आणि मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला प्रोडक्ट कसे वाटले. सो चला लवकरच भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी हॅपी राहा, खुश राहा. आणि दीपिकाज लाईफला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टाग्रामवर मी शेअर करते रील्स वगैरे. जर तुम्हाला हा ब्लॉग बघायचा नसेल, पटकन तिकडनं इंस्टाग्रामवरून लिंक पाहिजे असेल तर तिकडे जाऊन बघा. माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा. मी इंस्टाग्रामची आयडी पण देते माझी. सो तीही बघायला विसरू नका. आणि तिथेही जाऊन मला फॉलो करा. आणि FBवर पण फॉलो करायला विसरू नका मला. FBवर पण मी लिंक दिली, इंस्टाग्रामवर लिंक दिली, यूट्यूबवर पण लिंक दिली आहे. सो चला पटापट हा ब्लॉग मी इथे सेंड करते. आणि लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.